नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. उपवासासाठी राजगिरा शिरा आज आपण बनवणार आहोत. राजगिरा हा मिलेट नाही, पण मिलेट इतकाच पौष्टिक ग्रेन आहे. ग्लुटन फ्री आणि उपवासासाठी योग्य असं आहे. यासाठी 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतले. 1 कप पिठासाठी अर्धा कप गूळ घेतला. 1 कप पीठ घेतले होते तर 1 कपच पाणी घ्यायचे. पाण्यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा. यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. तूप थोडं वितळू द्यायचं. गरम झालं की यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालायचं. 2 चमचे साजूक तुपात मंद गॅसवर राजगिऱ्याचं पीठ भाजून घ्या. तूप सुरुवातीला कमी घाला, गरज असेल तर नंतर घालायचे. पीठ चांगले भाजले. मंद गॅसवरच पीठ भाजा. छान पीठ भाजले गेले आहे. पीठ भाजायला 5 मिनटं लागतात. गरम पिठातच आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला, म्हणजे ती पण पिठाबरोबर चांगली भाजून जातील. उपवासासाठी साबुदाणा आलू, बटाटे हे वापरण्याऐवजी तुम्ही राजगिरा वापरू शकता. शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकता. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर करू शकता. ड्रायफ्रूट्स पण चांगले भाजून गेले आहे. यामध्ये आता गरम पाणी चाळणीने गाळून यामध्ये घालायचे. शिरा आपला शिजलेला आहे. यावर 1 चमचा साजूक तूप परत घालून घेऊ. वरून तूप घातल्यामुळे शिऱ्याला चांगली चमक येते. टोटल 3 चमचे तूप आपल्याला लागले आहे. तूप पिठामध्ये मिक्स करायचे. बघा, आपल्या शिऱ्याला चमक आली आहे तुपामुळे. आता यामध्ये वेलची, जायफळ पूड घाला. गूळ घातला आहे तर जायफळ नक्की घाला. जायफळाची चव गुळामुळे चांगली येते. झाकण झाकून 2 मिनिटे वाफ काढून घ्या. पटकन शिजतो हा शिरा. आपला शिरा तयार आहे. तुमच्याकडे काजू बदामची पूड असेल तर थोडी ओढून घाला. सजवण्यासाठी डेसिकेटेड खोबरं घाला आणि शिरा सर्व करा. मंद